तात्या आता कशाला आली इथं? लग्न केलंय आम्ही. ते आलं लक्षात माझ्या. बापाच्या तोंडाला काळं फासायचा इडाच उचलला होता ना तू, आणि आता वरनं मला दाखवाय आली का? दाखवायला नाही, पाया पडायला आलो तुमच्या. काय गरज नाही पाया पडायची. तुम्हाला आहे ना कसं काय दादा असं काय करतोय? काय आता आमचं लग्न झालेलं आहे. लग्न मग काय केलं तू? कसं काय पाय याला सांभाळून ठेवा. काय 2 महिन्याचं पोलीस प्रोटेक्शन आहे आम्हाला. जर हात लावला तर याला आतमध्ये टाकी दे. अरे पोलिसाची धमकी कोणाला देतो तू? आणि वय ग हे ऐकणार का? म्हणजे तू आमच्या मग आलीच कशाला तू गावात? ती चौकाला अशी तुला काय माहिती आम्हाला लोक काय नाही, इज्जतीत सोडावं लागलो, पाय पडायला लागलो. फक्त काहीच विषय नाही. तुमच्या पैसे नाही. काय होणार पाया पडून? काय होणार? आम्हाला वाटलं चांगला आशीर्वाद घ्यायला आम्ही येऊ म्हणून आलो होतो. यांचा आशीर्वाद घ्यायला आली? ज्यांनी सांभाळलं त्याचा विचार नाही केला ना, आता आशीर्वाद घ्यायला आली तू? तीच भावना ठेवून आलो आम्ही, बाकी काही नाही. आता काय करायचं यांचं? हाकलून दे इथून तू. मग मी बघितलं आता 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 काही सुट्टी देणार नाही. म्हणजे निघणार हात लावताना 2 वेळा विचार कर फक्त, बाकी काहीच म्हणणं नाही माझं. ते आम्ही जर आधीच हात उघडीला असतं ना, तू असं ह्या टोकाला गेली नसती. पण झालं ना गोष्टी ते. सगळं पुरवलं म्हणून आता आम्हाला पोलिसाच्या धमक्यात भेटायला लागले. हा तेच करायचं आता. बेड्या घाला आम्हाला दोघांना, म्हणजे समाधान होईल तुझं. बेड्या नाही घालायच्या. काय करायचं? मग प्रेमाने चालू आहे ना सांगायला. काय प्रेम? तुमचं जाईन प्रेम तुम्हाला जाऊन देते, आम्हाला नकोय. राहायची. माझं लग्न याच्या बरोबरच झाले आणि मी यांच्याच मग बरोबर त्याच्या बरोबरच राहा. आजपासून आमच्यासाठी मिली तू. ते माझ्या बरंच राहणार आहे, पण तुमचा पण थोडस राहू द्या सपोर्ट. आता मी लाता घालीन. आता मी गोडी गोडीत सांगतोय, हात बांधून निघा. तुम्ही निघा. चल चलो, काही गरज नाही यांची इथे यायची. हा समजले नाही गरज आम्हाला. बरं चल. तू एवढं फिकिरच केलं आम्हाला, तरी काय गरज ठेवायची? आणि परत जर ही घरात दिसली ना मी नसल्यावर, हिला आहे ना लाद घालून बाहेर काढ. बघू नको दाजी आणि बहिणी म्हणून. काय काय गरज नाही आपल्याला यांची. तात्या 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 बरे आहेत का तुम्ही? बरं आहे. कवा आली तू? आत्ता चालली मी. पाहुणं ते पण आले. काय इथंच आहे. बरं आहे तुमचं? आता बरं म्हणायचं. काय झालं असं अचानक? तर तेवढे आजारी कसं काय पडले तुम्ही? जुनच दुखणं. घरी दादा नाही आहे का? ते दादा दादा घरी नाही आहे का दादा? दादा तू कस काय आली इथं? कसं काय म्हणजे मी घरी कस काय आली? तू कोणाला विचारलं? त्यांना फोन केला मला केला तू? अरे असं काय बोलतो तू? तुम्हाला घरी यायचं परमिशन नाही. मी तवाच भांडणं झाले आपली. अरे मग झाले ते गोष्ट 3-4 वर्ष झाली, विसरून जा त्या नाही विसरू गोष्टीला. शकत मी. कसं काय विसरू? तुम्ही आले वाटत ना, जसे आलेत ना तसे निघायचे. अजिबात नाही घरी. अरे असं काय बोलतो तू? कवर त्याच गोष्टी लावून धरणार आहे का? आता तात्यांची परिस्थिती पाहिजे. तू काय आहे ते मी बघन. मी आहे त्याला. तू तो विचार केलाय का? केलाय का? नाही केला मग तुम्ही निघा. असाचे मी पहिल्यापासून असाचे. 3-4 वर्ष आमची कशी गेलेत ती? अरे पण झालं त्याला 3-4 वर्ष. तू मागच्या गोष्टी सोडून दे. पिशी तर काहीच द्यायचं नाही. जसं आलं ना तसं निघायचं. हे बघ तुझे दाजी ते नीट बोल जरा. दाजी फिजी काय नाही. ते तुझा नवरा आहे माझा, त्याचा काही संबंध नाही. हिल घेऊन जा बरं. माझं डोकं सारखायच्या आधी. मी लय गरम डोक्याचं आहे, तुला आधीच सांगितलंय. गरम डोकाच आहे ना, मग मी पण याचीच पोरगी. मी पण गरम डोकाचीच. एवढा टाइम मी बोलते तुला. मागचं देवशे सोडून. अरे थांबा पोरं हो. काय काय थांबायचं आता? माझं नाही का? जो तुम्ही सांगा तुमच्या भाषेत तिला. जमाना निघून इथून. मी आहे का? तुम्हाला काय कमी जास्त पडलं मी आहे इथं. तू निघ बरं का इथून. मी नाही थांबू शकत इथे डोळ्यासमोर. आणि मला नको ही. अरे राग सोड बाबा. आता झालं 6 वर्ष झाली गोष्टीला. व्हाय ना मग तिने विचार केला लगेच. आताशी आठवली का मी? तर मला जेव्हा कळलं मी तेव्हा लगेच आली. मला माहित नव्हतं असं काही झालंय म्हणून. आणि तसे पण मी खूप वेळा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलाय, पण दादाने मला कधी बोलूनच दिलं नाही तुमच्यासोबत. तात्या तुम्ही तिला ती भावनाने ती करते आणि मला अडकून ठेवते. त्यांना तुमच्या भाषेत गोडीत सांगा. अरे माणसाला चूक कळायला येळ लागतो. राहू दे. बस तू बी नको राग डोक्यात घालून घेऊ.
पोरी. आली तशी भेटन जा आता. त्याचं नको मानावं घेऊ. रागाच्या भारत बोलतोय ती बी. तू घरातनं निघून गेली सगळ्यांनाच वाईट वाटलं बघ. त्याला बी 4 लोक बोलली म्हणून ते तुला बोलतोय. तिला काय माहिती, तिला काय कळणार आपलं. मग लोकांनी मागं तू केलंय पाहुण्याला पाराचं असं काय यांची वळणच असे म्हणून टाकलेत. जाऊ दे बाबा, पण म्हणणाऱ्यांच्या तोंडात मारण असा तिने बी संसार केला. आज एवढा चांगला जावई भेटलाय, झालं गेलं सोडून द्यायचं. तात्या तुम्हाला येत असेल दया, मला नाही यायची. मला माझं तिने काय काय मला लोक काय काय म्हणत होते. अरे मस्त मला बी राग आला होता. हा तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसत नाही काही. सांभाळले तिला काय शिकते म्हणान ते शिकवलं, म्हणान ते लाड केले तिचे, तिने हे दिवस दाखविले का. हे लय दाजी दाजी करताना हे आला का आपल्यापर्यंत विचारायला की लग्न आमचं लावून द्या, आमचं प्रेम आहे. हा पण माहिती, मला पण माझ्या गोष्टीची चूक कळालेली. मी असं वागायला नव्हतं पाहिजे. तुझ्या सगळ्यांच्या सहमतीने लग्न करायला पाहिजे होतं. एवढी गोष्ट चुकली, पण मी खरंच सुखात आहे. मी यांच्याशी लग्न करून मला नाही असं वाटत का मी चूक केली म्हणून. ते खरंच मला जीव लावतात. सुखात आहे ना तू. हो बस ह्याचं चांगलं झाले, तू आनंदात आहे. मी डोळं मिठाय मोकळा झालो. तुमचं चांगलं व्हावं असंच वाटत होतं पोराव. आणि आता मला बी नाही कोणावर राग धरू वाटत का. अरे बाबा कितीक दिवस राहिलेत माझं बी. आज आहे तर उद्या नाही. शेवटच्या शनी पोरी बाळींना भेटून झालं म्हणजे ले झालं. अजून काय पाहिजे. बघितलं काय झालंय, बघितलं. हे त्यांचा बीपी कधी लो होतोय, कधी हाय होतोय, कशामुळे होतोय, काय चौकशी केली कधी. पाणी आण बाबा पाहुण्यांना जा. पण का पाणी आणू मी, का आणायच मी पाणी. ह्यांना मी माझ्या दारात येऊनच नव्हतं द्यायचं. मी तेव्हाच सांगितलं होतं. कसं काय तुम्ही उठा बरं, चला निघा. अरे उठ 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 उठ, बघू नको कोणाकडे. उठ राहू दे तात्या. उठ 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 उठ, नको सांगू तसलं. अरे राहू दे बाबा. काय राहून दे. अरे शेवटी बाप आहे मी. जाऊ दे तात्या. तो नाहीच मागच्या गोष्टी विसरत, मग आपण तरी त्याला काय करणार आहे. तुमच्यासाठी यात खाऊ आणलं होतं, येते चलो. ए अगं थांब. एवढं मनाला लावून घेतात का तू बी. हा आता त्याला नाहीच मागच्या गोष्टी विसरायच्या, तर त्याला मी तरी काय करणार आहे. आणि तू बी काहीतरी आता ऐकायला शिक. एवढी असल्यापासून सांभाळली आहे मी तिला. आता मला बी आहे ना झालं गेलं विसरून जायचंय. आणि तू बी नको मनाला लावून घेऊ. शेवटी लेक आहे माझी. तिच्या चुका मी पादरात नाही घालायच्या तर कोण घालील. आणि आता माझ्यानंतर मोठा भाऊ म्हणून तुला बी तेच करावं लागेल. तिला बापाचा आधार द्यायचा का तिच्यावरच धावायचं तू ठरव. तात्या काय झालंय डोक्यात असं चिडचिड, इतक्या दिवसाची घुसमट ही एकाच टायमाला बाहेर निघतंय. काही गोष्टी झाल्या तुम्ही तिथं जसं बघितलं मी तिचा मोठा भाऊ, मला पण ती एवढी शपथ आठवती ना. पण ती असं विचारून त्यावेळेस सांगितलं असतं, आपण काहीतरी तोडगा काढला असता. ही डोळ्यापुढे येतंय. हिचं चुकली तर आपण सुधरून सांगायचं. पण एवढी मोठी चूक की तिने डायरेक्ट 5-5, 6-6 वर्ष आपली गाठच नाही घेतली. मग तू मला सांग, लहानपणी तुला बी आठवती ना तिने एखादी चूक केली तर तू माझ्यापासून लपून ठेवायचा का. तर तिला मार बसाय नको, तिला वारडाय नको. आणि आता एवढं जमाना कर तुला. तात्या ती निघून गेल्यानंतर तुम्हाला डोळ्यापुढे किती किती दिवस तुम्ही रडत होते. काय काय स्वप्न बघितले तुम्ही. पार तिच्यासाठी पैशाची तयारी केली होती, सगळं केलं होतं. तिच्या मनासारखं लग्न होईन असं म्हणायचं ती. तुम्ही फक्त यायला पाहिजे होते असं त्यांचं म्हणणं कायम. ती फक्त मायापर्यंत या म्हणत होते. जाऊ दे. बापा विश्वास नसन ठेवला तिने तेव्हा. तात्या असं काही नव्हतं. मला माहिती माझ्या चुका खरंच झाल्या आणि मला मनातून माहिती. पण आता मला पण वाटतं की झालं त्या गोष्टी तुम्ही सोडून द्यायला पाहिजे. असं नाही का मी तिथं सुखाने नाही आहे, मला सगळं सुख आहे. पण तरी पण एका बापाची मला खरंच कमी वाटते. चालतंय बाळा. आता तुझं घरदार व्यवस्थित चाललंय ना. आता मी डोळे मिठाय मोकळा झालो बघ. आता ते असं काय बोलते. अजून तुम्हाला नातवंडांची तोंड बघायचे. म्हणजे तुम्ही आजोबा होणार आहे आता. तू येणं जाणं चालू ठेव, नाही इथंच थांब काही दिवस. त्यांची तब्येत बरी वाटली त्यांना का नाही बघायचं ते सगळं. जाऊन मी तरी दारात धरून काय. त्यांचं सुख ते माझं त्यांच्यातच सगळं. त्यांनी जी केलंय ती सगळं आपल्यासाठीच केलं.
बरं चालतंय मग आले सरशी तिला 4 दिवस राहू दे. राहू दे इथं. नाही काय अडचण नाही, राहील ती 4 दिवस. माझा काय तुमच्यावर काही हे नव्हतं, दोष नव्हता. फक्त तुम्ही यायला पाहिजे होते, आमचं म्हणणं कायम फक्त. चालतंय बरं जाऊ दे, चहा पाण्याचं बघ तिला. हा चाल. हो माझ्या मनात असं काय नाही, फक्त राग होता कारण की आम्ही तेवढं तुझं लक्ष दिलं, वेळ दिलता. हा चिडत असतो सोडून दे, येत जा तात्यांकडे बघून तरी. मोठा भाऊ म्हणून मी कायम सोबत आहे. बघितलं ना, त्याच्या मनात काय नाही, लय निर्मळ मनाचं आहे तो. काय त्याचं बोलणं लावून घेऊ नको.